वेलकम बैक टू द चॅनल वन्स अगेन। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी आषाढी एकादशी निमित्त विहांशचं छोटा वारकरी थीम फोटोशूट करणार आहे। तर घरच्या घरी मी त्याचं कसं फोटोशूट केलेलं एकदम सिंपल पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये हे मी त्याचं फोटोशूट केलेलं आहे। तर त्याच्याकडे ऑलरेडी कुर्ता पायजामा होता, तर त्याच्याकडे धोती पण होती, पण ती धोती आता त्याला छोटी होते, ती होत नाही। आता तो मोठा झाला, त्याची हाईट पण वाढलेली आहे। तर कुर्ता त्याला होत होता, पण खाली मला त्याला धोती घालायची होती। तर मग मी काय केलं ना की माझ्याकडे एक ओढणी होती व्हाईट कलरची, तर त्याच ओढणीची मी त्याला धोती घालून देणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, बॅक साइडनी ओढणीला जसं तुमच्या मुलाची हाईट आहे त्या हाईटच्या नुसार तुम्हाला वरून फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मध्ये आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। तर नॉट बांधून घेणार आहे मी। 2 गाठी बांधलेल्या होत्या की धोती सुटायला नको म्हणून। आणि त्यानंतर हे जे सुटलेले भाग दिसत आहे त्याला आपल्याला मागे टर्न करून घ्यायचं आहे, मागे टाकून घ्यायचं आहे। आणि जे समोरचा भाग आहे त्याला व्यवस्थित आपल्याला खालून व्यवस्थित हाईट बॅलन्स करून घ्यायची आहे। आणि मग त्यानंतर मी मागून फोल्ड करून मागून पिनच्या साहाय्याने लावून घेणार आहे। पिन लावून ती धोती सुटायला नको म्हणून मागून मी पिन लावून त्याला धोतीला टाय करून घेतलेला आहे। या पद्धतीने जसं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते त्या पद्धतीने। अतिशय सिंपल पद्धत आहे, इझी पद्धत आहे, काही आपल्याला तामझाम करायचं नाही आहे इथे। आणि कोणी पण ही धोती करू शकेल, बांधू शकेल अशी ही धोती आहे। आणि बघा आपली धोती तयार आहे, एकदम सिंपल पद्धतीची ही पॅटर्न आहे धोती बनवण्याची। आणि आमचा जो वारकरी आहे तो हाफ रेडी झालेला आहे, आता त्याचा मेकअप बाकी आहे। तर लगेचच आता मी मेकअप करते। तर मेकअपमध्ये मी काय केलेलं ना, विहांशचं जे हिमालयाचं पावडर होतं, फेस पावडर, त्यालाच मी पाण्यामध्ये डीप केलेलं आहे। माझ्याकडे अष्टगंध पण होतं, पण ते काम नव्हतं करत, त्याने व्हाईट कलर जो आहे तो दिसत नव्हता, म्हणून मी काय केलं, पावडर जे होतं त्याला पाण्यामध्ये डीप केलं आणि त्याला घट्ट करून हे जे पावडर आहे याचंच मी त्याला टिका बनवणार आहे। जो व्हाईट आपल्याला लेअर यू शेप मध्ये आपण जी लेअर लावत असतो टिक्याची ती लावलेली आहे। आणि त्याचंच काजळचा मी इथे गोल टिका बनवलेला आहे। आणि डोळ्यांच्या भोवती जी आहे बाजूला पण मी गोल काजळनीच इथे टिके लावून घेतलेले आहे। आणि काजळच्या भोवती जे आपल्याला व्हाईट बॉर्डर द्यायची आहे ती सुद्धा मी त्याच विहांशसाठी जे सोल्युशन बनवलं होतं त्याच सोल्युशनचा इथे वापर केलेला आहे। तर विहांश एक गोष्ट खूप छान आहे की त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे। तो आनंदाने रेडी होऊ देतो, मला काहीच त्रास देत नाही। त्यानंतर मी माळा घातलेली आहे त्याच्या गळ्यामध्ये। आणि त्यानंतर गळ्यामध्ये टाळ घालायची आहे। टाळ त्याला वाजवायला त्याला ऑलरेडी सगळं शिकवलेलं आहे की कसं कसं वारकरी थीम फोटोशूटमध्ये कसं कसं काय काय होत असतं, त्याला ऑलरेडी सगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत लहान मुलांचे, त्याच्यामुळे तो इंटरेस्टने सगळं करतोय। आणि आता शेवटी आपल्याला फेटा बांधायचा आहे। तुमच्याकडे जर ती जी महाराष्ट्रीयन जी टोपी असते त्याला काय म्हणता मला आठवत नाही, पण ती माझ्याकडे अवेलेबल नव्हती, होतीच नाही ॲक्च्युली। आणि तेवढा वेळ पण नव्हता आणायचा बाजारातून खरेदी करून घेऊन येण्यासाठी। तर मी घरीच माझ्याकडे एक रुमाल होता, मोठ्या साईजचा रुमाल होता व्हाईट कलरचा, त्यालाच मी असं या पद्धतीने फोल्ड करून जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने फोल्ड केलं। 2 लेयरनी मी त्याला फोल्ड केला आणि मागून सेफ्टी पिनच्या साहाय्याने फेटा मागून लावून घेणार आहे, म्हणजे तो सुटायला नको आणि एकदम फिट बसायला पाहिजे।
आणि खरंच विहांशचं कौतुक करण्यासारखं आहे की त्याला खरंच बिलकुल त्रास देत नाही, मस्तपैकी रेडी होऊ देतो, इंटरेस्टने करतो. जसं मला इंटरेस्ट आहे सेम त्याला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, फोटोशूट करण्यामध्ये, वेगवेगळे कॉस्ट्यूम घालण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि आपलं हे जे आहे वारकरी थीमचं जे विहांशचं आजचं जे मेकअप आहे तो रेडी झालेला आहे आणि ते अतिशय सुंदर दिसतोय, गोंडस दिसतोय आणि एकदम छोटासा वारकरी दिसतोय. आणि चला मग बघूया फायनल लुक विहांशचं छोटा वारकरी थीमचं.